ज्या काही घटना घडल्या पेन्शनच्या बाबतीमध्ये हे सर्व आपण न्यायालयासमोर मांडू आणि न्यायालय त्याच्यावर निर्णय नक्की देणार, पॉझिटिव्ह निर्णय देणार. तर याच्यामध्ये कोणीही पेन्शनपासून वंचित राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. शासनाला वेळेवर पेन्शन करणं बंधनकारक आहे, कारण त्यांनी आपल्याला हायकोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे. न्यायालयाची ऑर्डर पण आहे तर दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत यांची पेन्शन झाली पाहिजे. पण त्याचा शासनाने तो नियम भंग केलेला आहे. त्याचे शासनाने होईल निश्चित. चला धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. स्टेजच्या उजव्या बाजूला असणाऱ्या महिला भगिनी आणि स्टेजच्या डाव्या बाजूला असणारे माझे सगळे भावंड यांना मी विनंती करणार आहे की कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपण सगळ्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे आणि सोबतच शांततेचं सहकार्य त्यासोबत आपल्याला जे काय लाभ भेटलेले आहे ते कोर्टामुळेच मिळाले आहे. उदाहरणार्थ एक सांगतो की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 2000 साली 300 सफाई कामगार घंटागाडसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतले होते, परंतु त्यांनी परवानगी केलं नाही. तर ते 300 लोक गेले 25 वर्ष कोर्ट केस लढत होते. ते जवळजवळ सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. त्याच्या अगोदर त्यांनी मोर्चे, संप, उपोषण सुरू केले. आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांशी भेटी घेतल्या, पण त्यांची दाद कोणी घेतली नाही. शेवटी कोर्टामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत 250 कर्मचारी परमनंट झाले. त्यांना 2000 सालापासून सर्व लाभ भेटले, पेन्शन वगैरे, त्यांच्या मुलांना त्यांच्या जागा जॉब मिळाला. हे सर्व कोर्टाच्या कायद्यामुळे मिळालेलं आहे. तेव्हा आपली जी लढाई आहे ती कायद्यानुसार कोर्टामार्फत चालू राहिली आहे. आणि कोर्ट त्याच्यासाठी किती खर्च येतो हे आपल्या सार्वजनिक आयोगाच्या टायमाला देखील आम्ही बारामतीला गेलो, घंटी साहेब वगैरे आणि अजित दादा पवार यांची भेट घेतली, त्यांच्या पीएची भेट घेतली, परंतु त्याच्यापासून देखील आपल्याला जास्त काय भेटलं नाही. ते कोर्टामुळे भेटलं. पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादा पवार आले होते आमच्या गणपती चौक गटाला. त्यावेळेस देखील मी आपलं निवेदन फोन आले तर ते घ्यावेत, अन्यथा आपले फोन सायलेंटवर ठेवावेत. आपल्या फोनमुळे शेजारच्याला कदाचित डिस्टर्ब होऊ शकतो आणि ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या कार्यक्रमाला काहीसा व्यत्यय निश्चित येऊ शकतो. त्यामुळे आपले फोन महागडे आहेत आणि ते खूप छान आहेत. जर सायलेंटवर ठेवा. अगदीच सायलेंटवरती ठेवता आले नाही तर ते माझ्याकडे द्या. कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्याकडे मी ते सुपूर्द करेन. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. विजयजी समुद्रकर साहेब, भारतीय संविधान आणि भारतीय संविधान याच करता दिलं जात आहे की ज्या संविधानामुळेच आपल्याला आपले न्याय हक्क प्राप्त होतात. हे संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. पुढचा सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातो विजयजी समुद्रकर साहेब यांचा. मी माया मखरे मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा. भारतीय संविधान देऊ. आम्ही भारताचे लोक. भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, श्रद्धा, न्याय, उपासना, अभिव्यक्ती यांची स्वतंत्र दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देणारं हे भारतीय संविधान. सगळ्यांना एकत्र आणणारं आणि आम्ही भारतीय लोक आहोत असं सांगणारं हे भारतीय संविधान. त्यामुळे जे सातत्यानं संघर्ष करतात आणि संघर्ष नायक संघटनेचे म्हणून ओळखले जातात ते माननीय ज्यांच्या नावातच राजाराम आहे ते राजाराम हृदयालय सरचिटणीस यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्याची विनंती मी आरवी झाला साहेब आपल्याला करतो आणि आपण तो करावा. एकदा जोरदार आपल्या माणसांकरता आपण टाळ्या वाजवाव्यात. ती पुन्हा आपल्याला विनंती. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार करत आपल्या सगळ्यांच्या वतीने केला जाणारा हा सन्मान त्या ठिकाणी स्वीकारते. शॉल, भारतीय संविधान आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक पुष्प माणसाचं आयुष्य सुरक्षित करतं आणि खऱ्या अर्थानं
माणसाला जगण्याची नवीन उमेद देतं. जगावं कसं तर ते फुलासारखं जगावं. सुगंधित करत असताना इतरांच्या चरणी अर्पित व्हावं, समर्पित व्हावं. इतरांच्या ॲडव्होकेट प्रकाश गुप्ते साहेब आपले अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्याची विनंती. विटाळकर साहेब आपण या ठिकाणी यावं. विटाळकर साहेब माननीय संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश घंटे साहेब यांचा आपण या ठिकाणी आपल्या शुभहस्ते हस्ते सन्मान सत्कार करावा. विटाळकर साहेब घंटे साहेब तुमचाच अध्यक्ष. त्याचप्रमाणे माया मखरी संघटनेच्या प्रतिनिधी आणि भारतीय संविधानानं महिलांना खऱ्या अर्थानं न्याय हक्क अधिकार दिले. जे हक्क अधिकार पुरुषांना ते सर्व हक्क अधिकार भारतीय संविधानाने महिलांना दिले. त्यामुळे महिलांचाही या ठिकाणी आपण सातत्यानं उल्लेख करत असतो, सन्मान करत असतो. आपण माया मखरी यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्याची विनंती मी आपल्या भगिनी कल्पना वाघमारे मॅडम आपल्याला करतो. आपण तो करावा. माया मखरे मॅडम यांचा विटाळकर साहेब आपण स्थानापन्न व्हावं. त्याने माया मखरेंचा सन्मान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या सोहळ्याकरता उपस्थित असणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपली संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये ओळखली जाते आणि नामांकित संघटना म्हणून ही संघटना आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री किंवा इथल्या सर्वसामान्य माणसांना पर्यंत संघटना पोहोचली याचं का सर्वश्रुत आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कर्मचारी संघटनेने ज्या प्रकारे एक लढवय्या आपणाने आपली भूमिका घेतली आणि मग जेव्हा प्रशासनामध्ये काम होत नाही तेव्हा न्यायालयाचे वेळप्रसंगी दरवाजा ठोठावला पाहिजे. म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावत असताना न्यायालयीन हक्क अधिकार प्राप्त करून घेणारे माननीय विटाळकर साहेब यांच्याकरता पुन्हा एकदा किंवा संघटनेच्या सर्व प्रतिनिधींकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सुरुवातीचं मनोगत व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी निमंत्रित करतो माननीय संघटनेच्या कार्यकारी मंडळाने 31 मार्च 2026 एक असा निर्णय घेतला होता. आपले जे सभासद आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5,500 सभासद आहेत. विशेष म्हणजे त्या सभासदाला जर सभासदाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 5,000 रुपये तातडीने देण्याचा हे निर्णय घेतला होता. तर ती योजना 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाली. आतापर्यंत जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 4 लोकांना 4 सभासदांची डेथ झाली तर 4ही सभासदाला प्रत्येकी 5,000 रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यातला एक भाग विविध संघटना या आमदार खासदार विविध खात्यांच्या मंत्री यांना समक्ष भेटून निवेदन सादर करतात. पण प्रत्येक वेळी मंत्री फक्त आपल्याला आश्वासने देतात. आपल्या मागण्या कधीच मान्य होत नाही. मजिटाच्या सेवानिवृत्त अधिकारी संघटना अमरावतीच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व सरचिटणीस हे वेळोवेळी मजित्राच्या मागण्या कोर्टात केस दाखल करतात. त्याकरिता त्यांना भरपूर निधीची आवश्यकता. श्री विजय संगोलकर साहेब कोषाध्यक्ष साहेब, श्री राजाराम विठाळकर सरचिटणीस साहेब, मजित्रा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती यांचे पुणे जिल्हा शाखाच्या वतीने त्यांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री घंटी साहेब, उपाध्यक्ष श्री बडे साहेब, कोषाध्यक्ष गेजगे साहेब, सचिव श्री कांबळे साहेब यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करते. तसेच इथे जमलेल्या सर्व
मजिप्रातील कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, इतर संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी, बंधू भगिनींना सर्वांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करून आभार मानते की मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मजिप्राला 7वा वेतन आयोग देण्यात येत नाही. इथूनच कार्यरत व सेवानिवृत्त वेतनधारकांची फरफट सुरू झाली. जर विठाळकर सरांनी संघर्ष करून कोर्टात केस दाखल करून वकिलांना वेळोवेळी पुरावे व जी.आर. सादर करून आपल्याला जे मिळत नव्हते ते आपल्याला मिळवून देण्यास सुरुवात केली, याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते. आज त्यांच्यामुळे 7व्या वेतन आयोगाचा फरक, गेचा फरक, 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती मिळवण्यास आपल्याला यश मिळाले आहे. आपण सर्वांनी त्यांना वेळोवेळी देणगी व सभासद वर्गणीच्या रूपाने कोर्टासाठी लागणारे आर्थिक पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या वयातही अर्ध्या रात्री जेव्हा वेळ पडेल तेव्हा ते कोर्टात पुरावे घेऊन सादर करत असत, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. पुणे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना सहकार्य करून विनंती करते की वेतन व पेन्शन वेळेवर मिळवून देऊन मजिप्राच्या सर्वांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सेवानिवृत्तांना शासकीय दर्जा मिळवून देण्यासाठी वाघ आहे, सिंह आहे, तरस आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे. त्यातला एक राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आणि एक प्राण्यांचं राजाचं बळ दिलं होतं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये 4 वाक्य आहेत. वाचाल तर वाचाल, चालाल तर चालाल, बोलाल तर शिकाल आणि शिकाल तर टिकाल. आपल्याला वाचायचंय, बोलायचंय, चालायचंय आणि टिकायचं. सगळं आपल्याला मार्ग काढायचा आहे, भरारी करायचे आहे. जे चांगले उद्देश आहेत ते उद्देश आपल्याला सफल करायचे आणि पुढे जायचं. तर या संयोजकांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय प्रेक्षक सर्वांचे मनापासून आभार मानतो. व्यासपीठ, उपस्थित सभागृहातील सर्व बंधू भगिनी, सर्वांना सप्रेम नमस्कार. आज या ठिकाणी पुणे जिल्हा शाखेची वार्षिक सभा आयोजित केलेली आहे आणि त्या वार्षिक सभेला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आदरणीय विठाळकर साहेब आणि मध्यवर्ती कार्यालय म्हणजे अमरावती या आपल्या मुख्य कार्यालयाचे सर्व पदाधिकारी यांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण दिलेलं होतं की आज या ठिकाणी आमची वार्षिक सभा होणार आहे, तर त्यात आपण जर इन्क्लूड झाला तर आमच्या सर्व सभासदांनी राज्यामध्ये काय चाललंय, मंत्रालयात काय चाललंय, पाणी पुरवठ्यामध्ये काय चाललंय आणि कोर्टामध्ये विशेषतः काय चाललंय आणि त्या दृष्टीने संघटना म्हणून आपण काय करतोय याची माहिती आमच्या सर्व पुण्याच्या सभासदांना मिळेल. तर यासाठी आपण येऊन मार्गदर्शन करू शकता का? तर त्यांनी जी तारीख दिली त्या तारखेला आपण आज ही सभा बोलवलेली आहे आणि मला कल्पना आहे की आपण सर्वजण हे काय सांगणार आहेत मान्यवर, त्याच्यासाठी इथे उत्सुकतेने आज बहुसंख्येने जमलेला आहात, त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही गदारोळ सध्या चालू आहे तो मार्च 2017ला जो शासन निर्णय निघाला, शासन निर्णय मी घेऊन आलोय कारण 8-15 दिवसापूर्वी असं एक कानावर आलं की 1/11/79 अगोदरचे आणि 1/11/79 नंतरचे अशी दुफळी शासन आपल्यामध्ये माजवणार आहे. आणि त्याच्यामुळे जे इंग्रजांचं जे होतं वाक्य की तोडा आणि झोडा, तर इनडायरेक्टली त्या पद्धतीचं काहीतरी शासन करू इच्छित आहे आपल्या मजिप्राबाबत, असं एकंदरीत धोरण हे कानावर येते आपल्या. पण हा जर शासन निर्णय वाचला 3 मार्च 2017चा, त्या प्रस्तावनेमध्ये शासनाने कबुली जबाबदार दिलेला आहे की 1/11/79 आम्ही मजिप्रा जेव्हा अस्तित्वात आणली त्यावेळेला त्यांना आम्ही काय काय दिलं होतं हे सर्व त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नागरी ग्रामीण योजना वगैरे वगैरे सर्व. आणि आज मजिप्राची स्थिती काय आहे याची कबुली शासनानेच दिलेली आहे की मजिप्राचं ENP शुल्क वारंवार कमी होत आहे. असं कोण म्हणत आहे? शासनच म्हणत आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये.
म्हणजे ह्या दोन्ही कबुली जबाब शासनानं दिलेले आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख नाही केला की मजित्राचं ENP शुल्क का कमी होत आहे. तर हा प्रस्तावनेमध्ये उल्लेख करणं अपेक्षित होतं असं माझं मत आहे. म्हणजे हे अजून जे काही परिपत्रक आहे त्याला अजून बळकटी आली असती आणि हे कोर्टामध्ये अजून सक्षम झालं असतं. दोन्ही बाजूंनी शासनाने केलेलं की आम्ही तुम्हाला 1/1/19 हे दिलं होतं 77 ऍक्ट प्रमाणे आणि आज मी तिला तुमच्याकडे पैसेच नाहीत. म्हणजे थोडक्याचा अर्थ असा आहे की ते तुमचे उत्पन्न कमी झालंय. तर हे उत्पन्न कमी होण्यासाठी जबाबदार कोण आहे. तर शासनाची जी काय वेगवेगळी धोरणं शासनाने अंमलात आणली मजित्राविरोधात ते धोरण शासनाचंच धोरण जबाबदार आहे. 1/1/19 नंतर पहिला हातोडा जो पडला तो पुण्यावरच पडला आणि 14 ऑगस्ट 1989 पुण्याचे सर्व पाणी पुरवठा केंद्र आहेत पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित झाले. पहिली जी सुरुवात झाली मजित्राचं खच्चीकरण करायला ती पुण्यापासूनच झाली. सर्व प्रॉफिटेबल वॉटर्स होते आपल्याकडे आणि आजही ती वॉटर्स चांगल्या पद्धतीने महानगरपालिका चालवते. फक्त 1000 स्टाफ होता त्याच्यावरती तो 700चा स्टाफ त्यांनी घेतला आणि 300 पदं आपली रिक्त राहिली त्यावेळेला पाठवण्याची. हा सगळा पहिल्यांदा त्यांनी जो सुरू केला घणाघात तो यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेवढे फायदेशीर पाणी पुरवठा केंद्र होते ते सगळे पाणी पुरवठा केंद्र त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरण केले. तर कोर्टामध्ये ह्या बाबी वकिलांच्या मार्फत आपण उठक केल्या पाहिजेत की मजित्राचं खच्चीकरण हे कशामुळे झालं. तर हे जे काय धोरण आहे की फायद्याच्या बाबी स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरित केल्या आणि तोट्याच्या बाबी मजित्राकडे चालवायला ठेवल्या. आणि पुण्यातच उत्तम उदाहरण म्हणजे आमचं देहू पाणी पुरवठा केंद्र. वर्षानुवर्ष आम्ही ते तोट्यात चालवलं आणि शेवटी जबरदस्तीनं ते त्या नगरपालिकेच्या ताब्यात दिलं एक अध्यादेश काढून. एवढे म्हणजे 2 प्रकार असे आहेत. तर त्याच्यामुळे हे मला वाटतं कोर्टामध्ये आपल्या वकिलांना सुद्धा ही बाब आपण निदर्शनास आणून द्यावी की हा जो GR आहे याच्यामध्ये शासनाने नमूद केलेला आहे की 19ला काय दिलं आणि आजची परिस्थिती काय आहे आणि ह्याच्यामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली ही कशामुळे झाली. हे जर कोर्टापुढे आपण जर बळकट केलं तर अजून आपली बाजू जी आहे संघटनेची आणि कोर्टाची ती सक्षम होईल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते काय होतंय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे स्वायत्त होण्यापूर्वी जे अधिकारी कर्मचारी शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून नियुक्त झाले होते अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते निवृत्ती वेतन शासनामार्फत अदा करण्यात येईल. म्हणजे 1/1/19चं स्टेटस त्यांनी ते कायम ठेवलेलं ह्या पहिल्या नियमामध्ये. 1/1/19ला जे कर्मचारी कार्यरत होते ते शासनाचे त्यांनी गृहीत धरले आणि त्यांनी जो काय याच्यामध्ये नियम दिलाय 23 आणि 23A तर तो ऍक्ट पण मी वाचला तर ते बरोबर आहे त्यांचं की 23 आणि 23A हा फक्त त्यांनी 1/1/19 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित ठेवलेला आहे. त्यांना ती सुरक्षितता त्यांनी प्रदान केलेली आहे अप टू रिटायरमेंट अँड टिल डेथ एंड अशी ती त्यांची सुरक्षा आहे आणि याची जबाबदारी शासनाने या GR मार्फत स्वतः घेतलेली आहे. तर हा जो GR आहे हा 2017चा आहे. 1/1/19 ते 2017 हा कालावधी जवळपास 36 ते 37 वर्षाचा आहे. 36 ते 37 वर्षामध्ये मी तर म्हणतो हा GR ज्या दिवशी काढला त्या दिवशी 1/1/19 जसं आहे एकही कर्मचारी अधिकारी ह्या MGP मध्ये कार्यरत नसेल. हे सगळे त्यावेळेला त्याच्या अगोदर रिटायर झालेले असतील. म्हणजे वेतन हा विषय संपला. हे जे त्यांनी म्हटलंय की वेतन आणि भत्ते आणि शासनामार्फत तर शासनाचा एक बोजा कमी झाला कारण 37 वर्षात तो बोजा MGPने वाहिला शासनाच्या कर्मचाऱ्यांचा. त्यामुळे हा बोजा संपला. फक्त नाव दिले वेतन आणि भत्ते जे आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांचे शासनातर्फे दिले जाते. तर शासनाचा हा विषय संपला आणि निवृत्ती वेतनाचा जर आपण विचार केला तर मॅक्झिमम कर्मचारी आजही जर आपण डिवाइड केले तर ते शासनाचीच निघते. कारण 80-81 नंतर बरेचसे झिरो बजेट लागू झाले. बऱ्याच वेळेला
थेट भरती वगैरे सुद्धा प्रक्रिया थांबलेली आहे. त्याच्यामुळे जी काय भरती झाली 1979 नंतर आजपर्यंत ती अतिशय अल्प प्रमाणात झालेली आहे. काही वेळेला रिझर्वेशनचीच फक्त भरती झाली. 2002 ला फक्त आपल्याकडे एमपीएससीची प्रामुख्याने भरती झाली. त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा भरती झाल्या तर त्याचं प्रमाण अतिशय अल्प होतं. त्यामुळे हा जो प्रकार आहे आता 1/19 नंतरचा तर त्यांनी सर्व MGPवरच टाकलेला आहे की तुमचे जे काय मतदायित्व असेल त्याच्यातून तुम्ही तुमची पगारवारी करा आणि याचा खर्च पाणी पुरवठ्याच्या पाणी पुरवठ्याने त्यांच्या बजेटमध्ये करायचं. म्हणजे हा शासन देणार नाहीये. त्या GR नुसार सुद्धा आपल्याला जे वाटतंय की आपला खर्च शासनाने उचलला मार्च 17 नुसार, तर तसं नाहीये. हे पाणी पुरवठा विभागाने त्याची तरतूद करायची आहे. ती तरतूद करून त्यांनी शासनाकडून मंजूर करून घ्यायची, त्याची मागणी करायची, मगच ते मिळणार. डायरेक्ट शासन आपल्याला काही देणार नाही असा हा GR आहे. त्याच्यामुळे मला आज माझं असं म्हणणं आहे की या GR वरती अजून सखोल अभ्यास करून आपल्या वकील महोदयांच्या मार्फत हा GR शासनाकडे म्हणजे कोर्टामध्ये जास्तीत जास्त ह्याचा उल्लेख झाला पाहिजे असं मला वाटतं. सर्वांना नमस्कार. एकूण शासकीय GR आणि शासनामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या बाबी सर्क्युलर काय काय येतात आपण त्याचा विचार करू आणि बऱ्याच वेळा कन्फ्युज होऊन जातो. शेवटी आपलं होणार काय, पेन्शन मिळणार की नाही. आपला सर्वसामान्यांचा प्रश्न एवढाच आहे की आम्हाला वेळेवर पेन्शन आणि पगार मिळावा. आता जे काय जाधव साहेबांनी मुद्दे मांडले, तांत्रिक मुद्दे, ते बऱ्याच वेळा आपल्या सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. काय नक्की याच्यातनं काय शासनाला म्हणायचं काय आणि संघटनेला म्हणायचं काय. प्रत्येक वेळा वेगवेगळा मुद्दा येतो, आपण त्याच्यावर चर्वाचरण करतो, त्यातला आपल्याला काही समजत नाही. आपली मागणी एवढी एकच असते की जेणेकरून आम्हाला वेळेवर पेन्शन आणि पगार मिळावा एवढंच असतं. आणि करिताच आपण आपले एक्सपर्ट त्यांना इथे बोलवलेलं आहे. तर त्यांना आपण त्यांची वेळ घेतलेली या 1 महिन्यापासून आपण त्यांना मागं लागलो होतो की आमची वार्षिक सभा आहे, आम्ही आमच्या सर्व सदस्यांना बोलवतो, त्याच्यासमोर तुम्ही सगळ्यांना आमचं मार्गदर्शन करा. आपलं होणार काय, आपली नेमकी दिशा काय आणि आपली भूमिका काय, हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे. त्याविषयीचं सविस्तर मांडणी आणि सखोल चिंतन करण्याकरता म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या यांच्या साथीनंच आपण संघटनेचं यश मिळवू शकतो अशा आशयाचे विचार व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांना एकीचं बळ किती महत्वाचं आहे हे आपल्या मनोगतामध्ये दाखवून दिलं. पाठोपाठ आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता माननीय विजयजी, ज्यांच्या नावातच विजय आहे, विजयजी समंदरकर साहेब कोषाध्यक्ष यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. खरं तर विटाळकरांना सगळ्यांना ऐकायचं आहे आणि सगळी माणसं या ठिकाणी विटाळकर साहेब आपल्याला ऐकण्याकरता उत्सुक आहे. मी समंदरकरांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी निमंत्रित करतो. मी आपल्याला आपण उपस्थित असल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कारण इतक्या या ठिकाणी जे काही अहवाल सादर केला, मागच्या वर्षीचे 70 सभासद तर यावर्षी 170. फार उत्स्फूर्त कामगिरी त्यांनी जिल्हा शाखेने केली. त्याच्यामध्ये सर्व टीम, जी काही जिल्हा शाखा टीम आहे, सर्व टीमचं श्रेय खूपच चांगलं कार्य केलं. त्याबद्दल मी केंद्रीय संघटनेतर्फे माननीय घंटी साहेब, कांबळेजी आणि कोषाध्यक्ष कोण आहे देगजेजी यांचा आम्ही सत्कार करणार की आहे. गोखले साहेबांना विनंती करतो का त्यांनी घंटी साहेबांना सर्व टीमचं चांगलं काम आहे. बिलकुल बढे हा घेऊ नका जातो साहेब. बऱ्याचदा असं होतं की सन्मान आणि सत्कार माझीच व्हावे असं कर्त्या माणसाला वाटत असतं, परंतु आपल्याबरोबर कर्ते माणसं आणि त्यांनी त्यांच्यामुळे मी आहे की जाणीव तुझ्या नेत्याच्या मनामध्ये असते. हे सगळे काम शरीराला मोठा ठरतो. हे मोठे पण विठ्ठलकर साहेबांच्या आहे. नावातच राजा असल्यामुळे राजा माणूस आहे. जिल्हा कोषाध्यक्ष श्री घेतलेजी,
सल्लागार. दीपकजी म्हटके आणि टीम जबरदस्त आहे आपली, काही विषय नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या काही टॉप 10 संघटना आहेत आपल्या जिल्हा शाखेत, ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार चालतो आणि त्या माध्यमातून आपण आर्थिक लाभ घेतो, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महापुरुषाला वंदन करून मी माझं मनोगत सुरू करतो. सर्वप्रथम जिल्ह्याचे अध्यक्ष भट्टी साहेब, सचिव श्री कांबळेजी, मकरे मॅडम, आमचे जाधव साहेब, पेंजेजी, इतर सर्व महिला मंडळी, ज्येष्ठ नागरिक बांधव, आमच्या अकोला जिल्हा शाखेचे पदाधिकारी श्री साहेब आलेले आहेत नाही? हा, ते पण आलेले आहे. यवतमाळवरून आमचे बोनमारजी, त्यांना कळलं का सभा आहे, ते पण आले. सर्व आज या ठिकाणी बोलावण्यात आलं, त्यामुळे तो दौरा आपल्याला करावा लागला. तर परिस्थिती अशी आहे, सर्वांनाच असं वाटते बाबा आपले क्लेम शासनाने आपल्याला केले पाहिजे. बरोबर आहे, कारण त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. तर ज्या काही चुका 1976 झाल्या, त्या चुकाचे परिणाम एवढे भयानक तुम्हाला दिसतील असं कोणीही स्वप्न बाळगलं नव्हतं. तर 1976चे दुष्परिणाम एवढे आता तुम्हाला चटके लागायला लागले म्हणून आपण रस्ते हलवून आलो. त्याच वेळेस जर 1976 मध्ये सर्व आपण उतरलो असतो तर ही वेळ आपल्यावर आली. तो काय केला, विषय संपला. 25 मार्चला एमएसला ऑर्डर काढावं लागलं. अभिमान थकबाकीसाठी निधी शासनाने दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन, आभार. तुमच्या समर्पणामुळेच आजचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आला आहे. सहभागी आणि सहकार्यांचे आभार. तुमच्या उत्साही सहभागामुळे आम्हाला या कार्यक्रमाला वेगळीच ऊर्जा मिळाली. आणि शेवटी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला. धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रमासाठी असाच उत्साह कायम राहू दे. नमस्कार, धन्यवाद.
मी आपल्याला एक दोन प्रश्न विचारतो. आपल्या मुजीबराव पेन्शनबाबत बरेच अडचणी येत आहेत. तर पहिला त्याच्यातला प्रश्न आहे, सध्या आपल्या खात्याची पेन्शन वेळेवर मिळत नाही, त्याचं काय कारण असतं? कारण असं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि वित्त विभाग या अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळं अनेक 14,000 सेवानिवृत्त वंचित आहे. याची आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि त्याच्यावर लवकरच मार्ग निघेल. दुसरा प्रश्न असा आहे, तसेच अनेक सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचे बरेच ड्यूज अजून मिळाले नाही. म्हणजे जे फरक आहे, वेतन भत्त्याचा फरक अजून मिळाले नाही, वेळेवर मिळत नाही, त्याचं काय कारण? कारण म्हणजे असं आहे का ते जे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतनाला फरक आहे ना, बरोबर. बऱ्याच लोकांना त्याच्यात प्राप्त झालेला आहे. पण काही लोकांच्या फाईल काही वेळेवर काही तिकडे टेबल पडलेले आहे, तर काही लोकांचे वारसदार नाही आहेत. बरोबर. हे वारसदार आल्यानंतर त्यांनी जर क्लेम ठोकला तर महाराष्ट्राकडून ते क्लेम मिळणार, मिळू शकतील. आम्ही त्याचा पाठपुरावा करू. बरं, ओके, धन्यवाद. चालेल. आता इथून पुढे दरमहा पेन्शन होईल का? हां, इथून पुढे दरमहा पेन्शन होण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे. शासनाकडे पाठपुरावा चालू आहे आणि विशेष म्हणजे आपण न्यायालयात पण त्या केसमध्ये आहे. ही सर्व बाब ज्या काही घटना घडल्या पेन्शनच्या बाबतीमध्ये हे सर्व आपण न्यायालयासमोर मांडू आणि न्यायालय त्याच्यावर निर्णय नक्की देणार, बाजूने निर्णय देणार. तर याच्यामध्ये कोणीही पेन्शनपासून वंचित राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. शासनाला वेळेवर पेन्शन करणं बंधनकारक आहे, कारण त्यांनी आपल्याला हायकोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे. न्यायालयाची ऑर्डर पण आहे की दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत यांची पेन्शन झाली पाहिजे, पण त्याचा शासनाने तो नियम भंग केलेला आहे. त्याचे शासनाकडे होईल. निश्चित. चला, धन्यवाद. धन्यवाद साहेब. थँक्यू.